सत्तारनगरचे लोक घाबरू नका, तुमच्यासाठी आम्ही सोय करू. ज्या साठेनगरला, रमाईनगरला, समतानगरला आम्ही पाणी दिलं त्याच्यासाठी आम्ही काम नाही करणार का? रत्नागिरीला टाकी झाली, पाण्याची टाकी गळायला लागली. रत्नागिरीला पाण्याची टाकी झाली, पाण्याची टाकी गळायला लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे रत्नागिरीला पाणी नाही, इंद्रानगरला पाणी नाही, मग या दशमुखाला पाणी पाजायला आबेदेवी सारखा उमेदवार नाही, हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आपल्याला माहिती आहे या शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल मंजूर झालेला आहे. या नांदेड शहर जिल्ह्यामध्ये आपलं धर्माबाद एकमेव शहर आहे. मी धन्यवाद देतो बाळापूरचे सायरेटी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता. हे मॉडेल स्कूल या ठिकाणी सीबीएसई धर्तीचं, सीबीएसई पॅटर्नचं. आपल्याला माहिती आहे की उमरीचे लेकर मुदखेडच्या सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये असणाऱ्या सीबीएसईच्या शाळेमध्ये जातात. तिथला जो अध्यक्ष आहे, व्यवस्थापक आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक सीआरपीएफचे, अतिशय सुंदर शाळा आहे. तशा धर्तीची शाळा धर्माबाद शहराला मंजूर झालेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे. तर आपल्या धर्माबादची शहराची जी मुलं आहेत, आयपीएस कधी होतील, आयएएस कधी होतील, आयआरएस इंडियन रेल्वे सर्व्हिसेस मध्ये कशी जातील, म्हणून ही आलेली आपली मॉडेल स्कूलची शाळा चव्हाण साहेबांच्या कानावर टाकून ही मार्गी येत्या वर्षामध्ये आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे देखील अधिवेशन मी आपल्याला या ठिकाणी देतो. धर्माबादचं मिरची संशोधन केंद्र आहे. आपल्याला सांगून धक्का बसेल की धर्माबादच्या मिरची संशोधन केंद्राला जागा नाही, म्हणून या राष्ट्रवादीच्या नालायक लोकांनी कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. पण तसं होऊ देणार नाही. मिरची संशोधन केंद्र झालंच पाहिजे. मी सांगतो आम्हाला संपूर्ण सत्ता द्या. मी तर सांगतो संपूर्ण सत्ता द्या. धर्माबाद नगर परिषद या देशातलं नव्हे तर राष्ट्रातली पहिली नगरपालिका असेल की या नगरपालिकेचं पहिलं FM रेडिओ स्टेशन स्वतःच असेल, हे देखील मी आश्वासन आपल्याला देऊ इच्छितो. तुम्ही म्हणाल असं काही होऊ शकते? अभ्यास आहे, विचार आहे, प्रस्ताव आहे. या नगर परिषदेचं पहिलं FM रेडिओ स्टेशन होईल. सकाळी सुरू होईल भक्तिगीत, दुपारी म्हणून आजूबाजून टॅक्सेस द्या, रात्री होईल बिनाका गीत मला आणि मध्ये होईल युवकांना मार्गदर्शन. अशी कार्यक्रमाची आखणी आपण या ठिकाणी करूया. मी सांगतो अंतर्विधी सहाय्य योजना महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका होती. कोणी गोर गरीब असतील, दारिद्र्याचे खालील नागरिक असतील तर त्यांना आपण मोफत 700 रुपये घरपोच देण्याची योजना होती. पण या नालायकांनी ती योजना बंद केली. वर्णी साहेब आहेत, सर्व नगरसेवक आहेत, आम्हाला सत्ता हातामध्ये द्या, 1,500 रुपये प्रत्येक नागरिकाला देण्याचं वैकुंठ रथ आम्ही निर्माण करणार आहोत. आपली धर्माबादची स्मशानभूमी जर पाहिली, तिचं काम फक्त 10% झालेलं आहे, फक्त 10%. अजून 90% बाकी आहे. तुम्ही म्हणताल या देशातलं नव्हे तर राष्ट्रातलं सर्वात सुंदर स्मशानभूमी माझ्या धर्माबादची असेल. वैकुंठ रथ म्हणजे कोणी मृत व्यक्ती झाला तर त्याला नेण्यासाठी अतिशय सुशोभित आणि देवाची भक्ती जिथं घेऊन त्याला वैकुंठाच्या त्या स्मशानभूमीत दहन करण्यासाठी, परंपरेप्रमाणे करण्यासाठी वैकुंठ रथ या नगर परिषदेपासून असेल. मी तर सांगतो आम्हाला सत्ता द्या. या नगर परिषदेचं संपूर्ण संगणकीकरण आम्ही करणार आहोत, पूर्ण कॉम्प्युटरायझेशन करणार आहोत. पूर्वी www.dharmabadmunicipal.com नावाची वेबसाईट होती, ती देखील वेबसाईट या ठिकाणी होणार आहे. नाव परिवर्तन असो की बांधकाम परवानगी असो, ती घरपोच आपल्याला या ठिकाणी दिली जाईल. बांधकाम परवानगीचे एक तत्व आहे, एक बांधकाम परवानगी होते पण त्याच्यावर हजारो लोक जगतात. वीट भट्टी आहे, सिमेंट आहे, लेबर आहेत, मेस्त्री आहेत, बाकीचा लेबर जगत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बांधकाम परवानगी तात्काळ आणि ताबडतोब कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. नो गोविंद झवर, नो हात पे तुवर, अशा पद्धतीचा आमचा असणार आहे. तुम्हाला कोणीही सतवणार नाही. घरपोच बांधकाम परवानगी या कॉम्प्युटरायझेशन पद्धतीनं आम्ही देण्याचा मानस या ठिकाणी असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता करा आणि झटपट तुम्ही घेऊन जा, नव्हे तर तुमच्या दारामध्ये घेणार आहोत. बचत गट आहेत, माझ्या माय भगिनी आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये माझी तर विनंती आहे, ही कल्पना आहे, माझं काही म्हणणं नाही. बचत गट जेवढी शहरामध्ये आहेत त्यांना आपण स्वच्छतेचं जर काम आपण दिलं त्यांच्याकडे, या गटाकडे, तर माझ्या माता भगिनी देखील रोजगाराला लागतील आणि या शहराचं सुंदरीकरण करतील. बाहेरच्या संस्थेला देऊन त्यातलं 10%, 20% खाणाऱ्या देशमुखाच्या सरकारापेक्षा माझ्या माय भगिनींच्या बचत गटालाच हे काम आपण शहराचं
दिलं तर बजेटही आपल्याला कमी लागेल आणि काम देखील त्या वार्डामध्ये अतिशय सचोटीनं होऊ शकतं. हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्या चिमुकल्या छोट्या बांधवांसाठी या ठिकाणी बालभवन झालं पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांचं छंद गुण जोपासले पाहिजेत. विज्ञान मंडळ आहे, भूगोल मंडळ आहे आणि जिज्ञासेचा दिवा पेटवला पाहिजे. आणि या ठिकाणी आमचं म्हणणं आहे, आपल्याला माहित आहे भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आहेत, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं, द मेन मिशन ऑफ अ टीचर इज टू इग्नाइट यंग माइंड्स विच आर द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स ऑफ अवर नेशन. त्याच्यामुळं आपण या लहान मुलांच्या या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी बालभवनची देखील या ठिकाणी कल्पना आहे. माझे पत्रकार बांधव आहेत, माझी विनंती आहे, कुठल्याही आपण विचाराचे असा आपलं रजिस्ट्रेशन तयार ठेवा. मी आपल्याला अभिवचन देतो आमच्या सगळ्या बांधवांच्या वतीनं की पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभं केल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही. हे देखील मी अभिवचन आपल्याला या ठिकाणी देत आहोत. एवढंच नाही, नुसतं भवन करून उपयोग नाही. फॅक्स, इंटरनेटची व्यवस्था, कम्प्युटरची व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, माझे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, रिटायर्ड कर्मचारी आहेत, त्यांच्या ज्ञानाचा भांडार आहे. ते या शहराचं थिंक टँक आहे, वैचारिक थिंक भांडार आहे. त्यांच्या विरोगळ्यासाठी उर्वरित आयुष्य हसतमुखत जावं यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. आता आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, म्हणून तुमच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला तोंड दाखवणार नाही. मी सांगतो, एक मेल आला, मी येताना जपानला आपल्या या नारायण भूमना कंपाऊंड मधला चैतन्य भंडारे, आमच्या कैलासवासी भंडारे मावशीचा मुलगा आहे, चेतू म्हणत होतो, ऐकला असेल. तो सध्या जपानला समुद्रामध्ये सुनामीचा अभ्यास करतोय. त्यांनी मला मेल केला, बेळकुणीकर साहेब, धर्माबादच्या रिटायर्ड लोकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी करोडो रुपयाची योजना तुम्ही उभी करा. जपान सरकारकडून नव्हे तर मी या ठिकाणी गोळा करून या शहराला या रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी मी भवन उभं करून देणार आहे. हा त्याचा मेल आलेला आहे. हे देखील मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. सुशिक्षित बेकार लोक आहेत, माझी तर विनंती आहे, प्रचार चालत राहील. हा धुराळा आहे, शिमगा आहे. या ठिकाणी मी सांगतो की 14 ते 18 डिसेंबरला किसान आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आहे. मात्र माझ्या बेरोजगार बांधवांनी या ठिकाणी पाहिलं पाहिजे. लोक विचारतात शंकर पाटलाच्या बाळापूरच्या नॉमिनेशन फॉर्मचं काय. परमेश्वराचे मी आभार मानतो की किमान ज्या लोकांनी मला सतावलं त्या राक्षसांना गाडण्याची संधी वकील म्हणून मला देवानं दिलेली आहे. हे देखील मी आभार मानतो. कारण आपण पाहिलं की हे प्रकरण हायकोर्ट पर्यंत संपणार नाही. हे प्रकरण असं मी फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो. सर्वसामान्य माणसाला कायदा कळायला पाहिजे, कायद्याने शहाणं झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, नॉमिनेशन फॉर्म भरायचं असेल, नामनिर्देशन पत्र भरायचं असेल तर त्याच्याबरोबर परिशिष्ट 1 लावावं लागतं. परिशिष्ट 1 काय असतं, त्याच्यामध्ये काय असतं की उमेदवाराची गुन्हेगार पार्श्वभूमी आहे, शैक्षणिक पात्रता आहे, त्याची ऍसेट्स आहेत, मुव्हेबल प्रॉपर्टी किती, इमूव्हेबल प्रॉपर्टी किती, त्याच्यावरचं कर्ज किती. त्या परिशिष्ट 1 ची जी उत्पत्ती आहे, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल 1961, जे लोकल बॉडीच्या इलेक्शन पासून ते पार्लिमेंटेटिव्ह किंवा लेजिस्लेटिव्ह इलेक्शन पर्यंत सगळ्या निवडणुकीला हे बंधनकारक असणारं परिशिष्ट 1 आहे. ते फक्त नगरपालिकेला नाही. पण शंकर पाटलाला काय झालं, SCC 4161/06 इंडियन रेल्वे ऍक्ट 174 प्रमाणे त्यांना पनिशमेंट म्हणजे शिक्षा 1000 रुपयाची झालेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी निरंक म्हणून लिहून माहिती दडून ठेवलेली होती आणि ती दडून ठेवल्यामुळे या ठिकाणी सर्वोच्च उच्च न्यायालयाचा 13 मार्च 2003चा या ठिकाणी निकाल आहे, डायरेक्शन आहे. भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी 27 मार्च 2003ला एक GR काढला. अशी कोणी माहिती लपवत असेल, लपवून ठेवत असेल, त्या उमेदवाराचा अर्ज फेटाळून रद्द करण्यात येईल, रिजेक्शन करण्यात येईल, असं स्पष्ट स्वच्छ लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे शंकर